नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि मला असं वाटलंच होतं की आपल्याला या विषयावरती अतिशय सविस्तर अशी मधली ओळीतली एखादा असा डेडिकेटेड भाग करावाच लागेल. कारण एकतर ज्या पद्धतीची ही योजना आहे त्याला आपण पाथ ब्रेकिंग असं म्हणूया, की जो ट्रॅडिशनली मिलिटरीचा एक सेटअप असतो, त्या सेटअपमध्ये इतका मोठा बदल घडवून आणला गेलेला आहे. आणि त्या बदलामुळं या विषयावरचे जे संवाद विसंवाद होतील अशी अपेक्षाच होती आणि त्याप्रमाणे ते घडताना दिसतंय. आता मला आधी हे सांगायला तुम्हाला आवडेल की माझ्या कुटुंबातले किमान 3 सदस्य हे आर्मीमध्ये आणि त्यातल्या त्यात इन्फंट्रीमध्ये सेवा देऊन, दोघेजण हे सिग्नलमध्ये सेवा देऊन आणि त्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर हे गेल्या 5 एक वर्षामध्ये एका एका वर्षाच्या खंडानं रिटायर झालेले आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या त्या जिथे सेवेमध्ये होते, मग ते अहमदाबादला होते, ते सागर मध्य प्रदेशला होते, ते भिलवाडा राजस्थानमध्ये होते. तर हे 3 सदस्य, काही जण हे पंजाबमध्ये होते, अमृतसरला होते आणि काही जण नॉर्थ ईस्टमध्ये होते. तर अशा ज्या ठिकाणी मला जाणं शक्य होतं त्या ठिकाणी जाऊन मी त्यांचं जे मिलिटरीचं जीवन आहे ते खूप जवळून बघितलेलं आहे. त्याचं जे डिसिप्लिन असतं ते बघितलं आहे. तिथली जी आर्मी क्वार्टरची व्यवस्था असते ती मी बघितलेली आहे. आर्मीची जी कॅन्टीनची व्यवस्था असते ती बघितलेली आहे. किंवा आर्मीचं जे हॉस्पिटल आहे, ज्याला कमांड हॉस्पिटल आपण म्हणतो, ते हॉस्पिटल बघितले आणि तिथं मिळणारी सेवा बघितली आहे. आणि त्यानंतर म्हणजे रिटायर झाल्यानंतर त्यांना नवा जॉब शोधताना, जरी ते JC लेवलवरून कुणी सुभेदार मेजर मेजर या पदावरून निवृत्त झाले असले तरीसुद्धा, म्हणजे नायब सुभेदार सुभेदार या पदावरून जरी निवृत्त झाले असले तरीसुद्धा त्यांना इथे आल्यानंतर नव्याने नोकरी शोधताना किती कष्ट पडलेले आहेत हे मी खूप जवळून बघितले. आणि त्यांच्यासारखे इतर ते अजून खालच्या कमी रँकवरून जेव्हा रिटायर होतात तेव्हा बरेच जण तर फार वाईट वाटतं की बँकेच्या समोर कुठेतरी सेक्युरिटी गार्ड म्हणून, की ज्यांनी दहशतवाद्यांचे जे आपण ज्याला म्हणतो की कोडवर्ड असलेले मेसेजेस पकडलेत आणि त्यांनी कंठस्नान घालायला दहशतवाद्यांना मदत केली आहे, अशी मंडळी, किंवा ज्यांनी रणगाडा सांभाळलेला आहे अशी मंडळी जेव्हा संत्री म्हणून किंवा सेक्युरिटी गार्ड म्हणून ही इथे काम करताना दिसतात, म्हणजे ते त्यांचं जे मार्केटची रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे ते स्किल असत नाही, हा त्यातला भाग आहे. आणि हा एक मला असलेला जवळून पाहिलेला अनुभव म्हणून या सगळ्या अग्निपथ योजनेत माझे काही वैयक्तिक अनुभवसुद्धा मी तुम्हाला शेअर करेन. तो मी आत्ता सुरुवातीला शेअर केला. आणखीन एक गोष्ट मला फार प्रकर्षाने जाणवली ती अशी की बिहारमध्ये या आंदोलनाला इतकी मोठी वाट का मिळाली, की ज्या पद्धतीनं तरुणांनी रेल्वे गाड्या जाळल्या, राष्ट्रीय संपत्तीचं जवळपास 30 कोटीचं नुकसान केलं. तर हा माझा गेस आहे, कारण मी बिहार आणि उत्तर प्रदेश अनेक वेळेला फिरलेलो आहे. तिथं असलेल्या लोकसंख्येच्या घनतेचं तुम्ही तिथे प्रत्यक्ष फिरल्याशिवाय तुम्हाला त्याचा अंदाज नाही आहे. पण मधल्या काळामध्ये मी जेव्हा हिमालयामध्ये फिरत होतो तेव्हा मला फार सरप्राईज वाटलं की केवळ 8,000 रुपयासाठी, 10,000 रुपयासाठी ह्या हिमालयातल्या 12,000, 14,000, 15,000 फूट उंचीवर आणि अतिशय कडाक्याच्या थंडीमध्ये बिहारमधली तरुण मंडळी ही तिथे काम करताना मला दिसली. भविष्यातल्या माझ्या हिमालयातल्या एक्सपिडिशनमध्ये, तिथल्या प्रवासामध्ये हे व्हिडिओ तुम्हाला येतील. आता याचा इथे मला जो संदर्भ लागतो तो असा की अग्निपथ योजना आल्यानंतर हे पहिल्यांदा स्पष्ट झालं की आता मिलिटरीमध्ये भरती होण्याचे निकष बदललेले आहेत. तिन्ही दलामध्ये आता 17.5 ते 24 हा वयोगट निश्चित केल्यामुळं मध्ये कोविडच्या काळामध्ये ज्या मिलिटरीची जी भरती प्रक्रिया झालेली नव्हती, कारण मीच एक एपिसोड केला होता 4-5 वर्षापूर्वी. मी जेव्हा लातूरवरून परत येत होतो तेव्हा उस्मानाबादच्या पोलीस मैदानावरती रात्री 2:30-3 वाजता हे तरुण एकमेकांशी गप्पा ठाकत मारत बसलेले मला दिसले होते. आणि ते पॅकेज तुम्हाला आजही तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तर ते मिळेल. आणि तेव्हा मी आपल्या देशातल्या बेरोजगारीचं भयान वास्तव म्हणून ते चित्र देशासमोर मांडलं होतं. सो गेल्या 2-2.5 वर्षामध्ये कोविडमुळं आपली जी नोकर भरती झालेली नाही आहे. सो माय गेस इज अराउंड 30 to 35 लाख यूथ यांनी आपल्या जेव्हा केव्हा भरती सुरू होईल तेव्हा त्यात भरती होण्यासाठी म्हणून आपली तयारी केली होती. आणि ती तयारी कुठेतरी वाया जाते असं लक्षात आल्यानंतर या तरुणांच्या संतापाला अशा पद्धतीनं वाट मिळताना दिसते आहे. आता हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर या अग्निपथ योजनेतल्या
जे काही फायदे आणि तोटे आहेत ते पण आपण सांगायला पाहिजे. आणि महत्त्वाचा जो सेकंड मुद्दा मी टॅग केला आहे तो हाच मुद्दा आहे की नरेंद्र मोदी सरकार हे आपल्या पूर्वीच्या चुकातनं काही शिकतं की नाही, आणि ते शिकतं की नाही त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. आता असं आहे की ती जी राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली तिथेच खूप सारे मुद्दे स्पष्ट झाले होते की ही योजना काय आहे. त्यांनी सांगताना अनेक देशाचा हवाला दिला. जवळपास जगातल्या 8 ते 10 देशामध्ये, त्याच्यामध्ये लोकशाही राष्ट्र असलेल्या अमेरिकेमध्ये पण, कम्युनिस्ट राजवट असलेल्या चीनमध्ये पण, साऊथ कोरियामध्ये पण, इस्रायलमध्ये पण, रशियामध्ये पण अशा पद्धतीनं काही ठिकाणी व्हॉलंटरीली, काही ठिकाणी फोर्सफुली यूथ ही अक्युम्युलेट केली जाते. मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं मानधन दिलं जातं. इस्रायलसारख्या देशामध्ये हे कंपल्सरी आहे, कारण तो देश ज्या पद्धतीनं इतर राष्ट्राशी त्या देशाच्या सीमा जोडलेल्या आहेत, त्यामुळं सर्वायवल हा त्यांच्या दृष्टीनं मुद्दा आहे. सो या सगळ्या देशाचा हवाला दिल्यानंतर इथे जे त्यांनी काय सांगितलं आहे त्याचं थोडंसं आणखी आपण विस्तृत करून समजून घेऊया. 17.5 म्हणजे 17.5 वयोगटापासून ते 24 वयोगटापर्यंतच्या तरुणाला माफ करा, 21 वयोगटापर्यंतच्या तरुणाला या अग्निपथ योजनेमध्ये त्याची रिक्रुटमेंट होऊ शकते. आजपासून 8 वर्षानंतर म्हणजे 2030पर्यंत आत्ता आपल्या सैन्याचं जे ॲव्हरेज एज आहे, सरासरी वय आहे, ते आहे 32. ते आपल्याला कमी करायचं आहे. 32 का आहे? कारण मी जे म्हणालो की माझ्याच कुटुंबातल्या अनेक सदस्यांनी लाँग सर्व्हिस केली. मग काही जणांनी 19 वर्ष केली, 19 वर्षाच्या खाली तर कोणीच केली नाही. आणि त्यामुळं ही सेवा अशा पद्धतीने लाँग होत असल्यामुळं आपलं जे मिलिटरीचं ॲव्हरेज एज आहे ते 32 झालेलं आहे. पण इथे राजनाथ सिंग यांनी असं म्हटलं होतं, कारण तिन्ही दलाचे प्रमुखही तिथं उपस्थित होते, की आपलं 2030पर्यंतचं ॲव्हरेज एज आपल्याला मिलिटरीचं 24-25 करायचं आहे. कारण आपल्या देशाची जी डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे, जो युथफुलनेस आहे, त्याला हे अनुसरून असेल असं त्यांचं म्हणणं होतं. पुढं ते असं म्हणाले की ज्याला आपण कॉस्ट टू कंपनी म्हणतो, आणि त्यांना मिळत असलेला प्रत्यक्ष म्हणजे ज्या वेळेला ते सेवेमध्ये येतील तेव्हा पहिल्या वर्षामध्ये त्यांना पैसे किती मिळणार होते, तर पहिल्या वर्षामध्ये 4,76,000 रुपये हे त्यांचं वार्षिक मानधन असणार होतं. आणि चौथ्या वर्षी जेव्हा ते रिटायर होतील तेव्हा या अग्नी तरुणांना, अग्निपथ जे काही तुम्ही म्हणाल त्याला, 6,92,000 रुपये त्यांना मिळणार होते. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही सेवेत आल्यानंतर त्यांना 30,000 रुपये प्रत्येक महिन्याला मानधन मिळणार होतं. आणि जेव्हा ते प्रत्यक्ष रिटायर होऊन म्हणजे 4 वर्षानंतर ते परत जातील तेव्हा 40,000 रुपये त्यांना मानधन मिळणार होतं. आता जी पूर्वीची रिक्रुटमेंट पद्धती होती त्याप्रमाणे असंच या तरुणांचं जर तेव्हा रिक्रुटमेंट झाली असती तर त्यांना ते किती मानधन मिळालं असतं, त्यांना तो पगार किती मिळाला असता तेही आम्ही काढलं. तर त्यांना साधारणपणे पहिल्या वर्षी 21,700 रुपये एवढा पगार मिळाला असता. पण चौथ्या वर्षी त्यांना किती पगार मिळाला असता? कारण इथे तुम्हाला पहिल्याच वर्षी जवळपास 21,700च्या अगेन्स्टमध्ये इथे अग्निपथ योजनेमध्ये तुम्हाला 30,000 रुपये मिळतात. म्हणजे साधारणपणे एक 8,000 रुपयाचा ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. चौथ्या वर्षी तीच परिस्थिती काय होते, तर चौथ्या वर्षी अग्निपथमधल्या तरुणाला 40,000 रुपये मिळणार आहेत. पण चौथ्या वर्षी जी रेग्युलर रिक्रुटमेंट होती त्याच्यामध्ये मात्र 21,700 रुपयेच त्याला पगार मिळत होता. कारण त्याची जी अपलेबल असते, कुठल्याही नोकरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की लेवल वाढत जाते, तशी ती काही वाढणार नव्हती. आयदर तो सिपॉईज राहणार होता किंवा तो ज्या ग्रेडसाठी भरती झालेला आहे त्याच तो ग्रेडमध्ये राहणार होता. कॉस्ट टू कंपनी, कारण मी एका कॉर्पोरेटमध्ये काम करतो तर मला माहिती आहे की कॉस्ट टू कंपनी हे एक डेफिनेशन असते. वेगवेगळ्या पद्धतीचे जे पर्क आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केले जातात आणि मग कंपनी तुम्हाला सांगते की तुमचं जे ॲन्युअल कॉस्ट टू कंपनी आहे ती ही आहे. इथे या केसमध्ये कॉस्ट टू कंपनी ही पहिल्या वर्षासाठी आणि शेवटच्या वर्षासाठी असं जर गणित आपण मांडलं तर साधारणपणे त्या तरुणाला जेव्हा तो रिटायर होईल तेव्हा 11,70,000 रुपये एवढी रक्कम मिळणार होती, जी की त्याला प्रत्यक्ष मिळत असलेल्या मानधनापेक्षा अधिक आहे. ती अधिक यासाठी होती की त्यातला जो 30% वाटा आहे तो त्यांनी स्वतःच्या फ्युचर गुंतवणुकीसाठी, कारण त्याला हे जे 11,70,000 रुपये मिळणार होते त्याच्यासाठी, आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये केंद्र सरकार ती गुंतवणूक करणार असल्यामुळं ज्याला कॉस्ट टू कंपनीचं गणित माहिती आहे की या एम्प्लॉईचा हा पार्ट एवढा घेतला आणि सरकारचा एवढा पार्ट घेतला, असं मिळून ते एक सेविंग केली जाणार होती. आणि त्याच्यातून मग त्याला रिटायरमेंटनंतर
11,70,000 रुपये मिळणार होते. आता ह्या वर्षी 9 महिने पूर्ण व्हायच्या आत आपण एक 46,000 अग्निपथ तरुणांची भरती करू असं भारत सरकारनं घोषित केलं होतं. त्याचं कारण आपण एवढ्याच लोकांना ट्रेन करू शकतो हा भाग आहे. कारण मिलिटरीमध्ये जी ट्रेनिंगची जी सेटअप आहे, जसं मराठा लाईट इन्फंट्रीचं ट्रेनिंग सेंटर हे बेळगावला आहे, तर इथे जे रिक्रूट केलेले तरुण आहेत त्यांना ट्रेनिंग देण्यासाठीची मर्यादित अशी उपलब्धता असल्यामुळं आपण 46,000च लोकांना तरुणांना ट्रेन करू शकत होतो. पुढच्या वर्षी आणखी ते वाढत जाणार होतं. याच्यामध्ये तरुणींना म्हणजे महिलांना सुद्धा वाव होता, पण ती संख्या मुलांच्या तुलनेमध्ये कमी होती. पण ही एक चांगली गोष्ट आहे की एंट्री लेवलला आता सिपॉय लेवलला सुद्धा तरुण मुलींना वाव मिळणार होता. 4 वर्षानंतर या 4 पैकी म्हणजे 4 जर तरुण भरती झाले असतील तर त्यातल्या एक तरुणाला म्हणजे याला 25% म्हटलं जातं आहे, या एक तरुणाला संधी मिळणार होती आणि बाकीचे 3 तरुण जे आहेत ते सेवेतून बाहेर जाणार होते. आधी जे केंद्र सरकारनं सांगितलं होतं की जो युथफुलनेस आम्हाला मिलिटरीमध्ये आणायचा आहे त्यातला हा प्रकार आहे. 4 पैकी एक रिटेन होईल, बाकी 3 परत जातील. त्या 3पैकी जो कोणी 10वीला पास होऊन मिलिटरीमध्ये भरती होईल त्याला काही क्रेडिट पॉईंट्स मिळणार आहेत. ते साधारणपणे 21 क्रेडिट पॉईंट्स आहेत. जसं आता महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कळेल की त्यांना काही क्रेडिट पॉईंट्स मिळतात. तर त्या क्रेडिट पॉईंट्सचा उपयोग करून त्यातल्या काय तरुणांना 12वी पास असं त्यांना सर्टिफिकेट मिळणार होतं. म्हणजे ते पुढचं शिक्षण घेण्यासाठी म्हणजे मिळणार होतं. म्हणजे हे त्या योजनेत आहे आणि मी मूळच्या योजनेबद्दल बोलतो आहे, कारण इथे पुढे जे चेंजेस झालेले त्याच्याबद्दलचं माझं वैयक्तिक जे मत आहे ते आपण नंतरच्या सेकंड पॉईंटमध्ये ते घेऊया. हे 12वीचं पासचं त्याला सर्टिफिकेट मिळणार होतं. हे सगळं करत असताना या तरुणाला कुठल्याही पद्धतीचा अदर बेनिफिट म्हणजे ज्याला आपण पेन्शन बेनिफिट म्हणतो, किंवा मी ज्या मिलिटरीतल्या कमांड हॉस्पिटलचा उल्लेख केला, किंवा मिलिटरीतले जे कॅन्टीन असतात त्याचा उल्लेख केला, किंवा मिलिटरीमध्ये भरती झाल्यानंतर राहण्यासाठीचे जे क्वार्टर्स असतात या सगळ्याचा उल्लेख केला. या सगळ्याचा इथे कुठेही त्यांना बेनिफिट होईल की नाही याच्याबद्दलची स्पष्टता नाही. पण पेन्शन तर मिळणार नाही आहे आणि अदर बेनिफिट त्यांना मिळणार नाही. युज्युअली मिलिटरीमध्ये भरती झाल्यानंतर असं म्हटलं जातं की तो जो जवान आहे तो किमान 7 ते 8 वर्ष त्याची ट्रेनिंग झाल्यानंतर त्या ट्रेनिंगनंतर तो या देशाचं रक्षण करण्यासाठीचा परिपूर्ण सैनिक मानला जातो. ह्या केसमध्ये 2 पातळीवरचं ट्रेनिंग होणार आहे. एक ट्रेनिंग आहे ते पहिल्या 6 महिन्यामध्ये होईल की जे एंट्री लेवलचं जे टेक्निकल काम आहे, छोटी मोठी काम आहे ते करण्यासाठी आहे. आणि त्यानंतर 2.5 वर्षानंतर या तरुणांचं पुन्हा इव्हॅल्युएशन केलं जाईल आणि त्यातल्या 25% तरुणांना हे हायर टेक्निकल जॉब करण्यासाठी पुन्हा एक ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्या पुढं दिलेल्या ट्रेनिंगमधून या तरुणांना पुढं हायर स्किलचं काम दिलं जाईल. जी गोष्ट केंद्र सरकारनं आपल्याला सांगितली नाही ती अशी आहे आणि ज्याची आता खूप चर्चा मिलिटरी सेगमेंटमधनंही सुरू आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं ज्यांनी पूर्वी काम केलेलं आहे त्यांनी पण ती सांगितलेली आहे. गेल्या वर्षीचं आपलं जे केंद्र सरकारचं बजेट आहे त्या बजेटमध्ये डिफेन्ससाठी जे ॲन्युअल तरतूद जे वार्षिक तरतूद असते ती होती 5,25,166 कोटी रुपये, की जे आपल्या एकूण बजेटच्या तुलनेमध्ये ते प्रोपोर्शन कमी आहे. याची खूप दिवसापासून चर्चा आहे. आय रिपीट, या वर्षीच्या म्हणजे 22-23च्या अर्थसंकल्पामध्ये मिलिटरीसाठीची जी केलेली तरतूद होती ती 5,25,166 कोटी रुपये एवढी आहे. आता इंटरेस्टिंगली जे केंद्र सरकार सांगत नाही पण तो मुख्य हेतू आहे असं बऱ्याच जणांना वाटते, ते असं आहे की याच्यामधून 1,19,696 कोटी रुपये हे पेन्शनवरती खर्च होत आहे. तेवढीच रक्कम ही सॅलरीवरती खर्च होते. म्हणजे साधारणपणे 3 लाख कोटी ते 3 ते 3.25 लाख कोटी रुपये हे पेन्शन आणि पगार या 2 गोष्टीवरती खर्च होत आहेत. आणि म्हणून मधल्या काळामध्ये खूप चर्चा झाली की एवढा आजूबाजूला आपल्याकडे असलेला जो शेजार धर्म आहे आपला, एक पाकिस्तान आहे, दुसरा चीन आहे, तर त्यांच्या तुलनेमध्ये जे मिलिटरीचं मॉडर्नायझेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. त्याचं कारण हे आहे असं सांगितल्यानंतर आणि पुन्हा एक जी चर्चा आता युक्रेन आणि रशिया युद्धाच्या निमित्ताने सुरू झाली ती म्हणजे जे कॉन्व्हेन्शनल जे पारंपरिक पद्धतीचं वॉर जे युद्ध असतं ते युद्ध इथून पुढे लढलं जाण्याची फार शक्यता कमी आहे. म्हणजे आत्ता
युक्रेनच्या युद्धाच्या बातम्या जर तुम्ही बघत असाल तर ती जी 65 किलोमीटर लांबीची जी आपल्याला दृश्य दिसली होती की रशियन बनावटीचे टँक आणि त्यांचं सैनिक निघालेलं आहे, पण त्या रशियन बनावटीच्या टँकला एका साध्या ड्रोननी त्यांनी मात दिली. म्हणजे ड्रोनचा ज्या पद्धतीनं त्यांनी वापर केला, जो सर्व्हिलन्समध्ये त्यांनी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणली, अर्थातच अमेरिका आणि इतर राष्ट्राच्या मदतीनं, आणि त्यामुळं रशियासारख्या बलदंड अशा सत्तेला की ज्यांना असं वाटत होतं की आपण असं इमिडिएटली जाऊन क्रश वगैरे करू, तर तो आजपर्यंत त्यांना म्हणजे 2.5 महिने होत आलेत पण त्यांना अपेक्षित असं यश मिळालेलं नाही, की ज्याला आपण स्टेलमेट म्हणतो. असं स्टेलमेट आता तिथे होतं की काय असं असताना आता डॉनबास्क आणि क्यू या भागामध्ये थोडासा प्रोग्रेस त्यांचा होतोय. पण सांगायचा मुद्दा हा की मॉडर्न जे युद्ध लढलं जाईल ते युद्ध हे पारंपरिक नसेल आणि तिथं मग तुमच्या सैन्याची जी संख्या आहे, जे आपण ज्याला मॅन टू मॅन म्हणतो, त्याची इतकी गरज आहे का अशी चर्चा सुरू झाल्यामुळं ते कुठेतरी कमी करायचं आणि डिफेन्स बजेट जे सॅलरी आणि पेन्शनवरती जाते ते कमी करण्याचा त्यांचा जो भाग आहे तो इथे असणार आहे. आता याच्यामध्ये हे सगळं सांगितल्यानंतर आता आपल्याला या सगळ्या योजनेमध्ये मुळात आक्षेपाचे मुद्दे काय आलेत आणि याच्यामध्ये फायद्याच्या काय गोष्टी आहेत त्या एकदा आपल्याला सांगता येतील. म्हणजे आता मी पाहतोय की पत्रकारितेमध्ये सुद्धा जे पूर्वी पारंपरिक पद्धतीने पत्रकारिता करत होते त्यांच्या तुलनेनं कॉन्टेंटमध्ये नव्हे, पण जी टेक्नॉलॉजीचं ते अपग्रेडेशन स्वतःसाठी तरुण करून घेत आहेत, तर बऱ्याच सिनियर लोकांना त्या मंडळीशी कॉम्पेट करताना किंवा त्यांच्या बरोबर जाताना अडचण होते, कारण टेक्नॉलॉजी इतक्या गतीनं बदलत चाललेली आहे. सो पहिला जो फायदा सांगितला जातो आहे तो फायदा अर्थातच ही यंग ब्रिगेड जी आहे ती यंग ब्रिगेड इथं येईल आणि यंग ब्रिगेड बरोबर जे पूर्वीचे एक्सपिरियन्स्ड असलेले सैनिक आहेत ते आणि नवीन रक्त असा तो सगळा जो ढाचा आहे तो ढाचा तयार होईल असं सांगितलं जातं आहे. ज्या बजेटबद्दल मी बोललो तो भाग आहेच की भारत सरकारचं जे डिफेन्स बजेट आहे ते डिफेन्स बजेट कुठेतरी कमी केलं जाईल आणि त्याबरोबरच याच्यामध्ये ज्यांना संधी मिळालेली नाही आहे, कारण हे जे 25% तरुण घ्यायचे आहेत, बाकीचे तरुण म्हणजे 4पैकी 1 राहील, बाकीचे 3 परत जातील, तर यामुळं जर सोसायटीला गरज असेल तर अशा पद्धतीचे 3 तरुण हे सेवेमध्ये, हे 3 तरुण सोसायटीमध्ये परत जातील आणि मग असा एक ट्रेंड यूथ जी इंडस्ट्रीची गरज असेल तर तसा एक तरुण या इंडस्ट्रीला उपलब्ध होईल. हे पुढे जाऊन विद्यापीठात जाऊन जर वेगळं शिक्षण घेतलं त्यांनी, वेगळ्या पद्धतीचं करिअर केलं त्यांनी, तर त्या करिअरमध्ये त्यांना संधी मिळेल आणि त्याप्रमाणे ते इंडस्ट्रीची गरज भागवू शकतील. याशिवाय ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या अर्थातच यूथबरोबर जर भविष्यामध्ये एखादं मोठं कॉन्फ्लिक्ट उभाच राहिलं आपल्या दुर्दैवाने, तर आज जे युक्रेनमध्ये आपण बघतोय की युक्रेनमध्ये तिथले सैनिक हे स्वतःच जाऊन तिथले नागरिक स्वतःच जाऊन ट्रेंड होत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत आणि युद्धाच्या आपल्या ज्या युद्धामध्ये सहभागाच्या ज्या भूमिका आहेत ते बजावत आहेत आणि त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीनं एक सोसायटीमध्ये ॲटलिस्ट ज्याला प्रायमरी माहिती आहे किंवा त्याच्याही पुढे जाऊन ज्यांनी योग्य पद्धतीचं ट्रेनिंग घेतलेलं आहे अशा योग्य पद्धतीचे ट्रेनिंग घेतलेले काही नागरिक उपलब्ध होतील असंही त्यातला फायदा सांगितला जात आहे. सोबत असं आहे की एक डिसिप्लिन लाईफ तुम्ही 4 वर्ष जेव्हा जगून येता त्या डिसिप्लिन लाईफमुळं मुळामध्ये तुम्हाला जी काही शरीरात लागलेली सवय असते त्याचा सोसायटीमध्ये आल्यानंतर तुम्हाला फायदा होईल. हे सगळे आणि अशा पद्धतीचे बरेच फायदे सांगितले जात आहेत. पण जर तोट्याच्या बाजूनं आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा तर प्रश्न असा उपस्थित होतो की आज ज्या तरुणांना तुम्ही घेताय असं म्हणताय किंवा तरुणांना घ्यायचं आहे असं म्हणताय, आपल्याकडच्या मिलिटरीच्या भरतीमध्ये जर तरुणांची वय बघितली तर बऱ्याच वेळा तर अगदी 20 वर्ष, 18 वर्ष, 19 वर्ष याच वयोगटाचे तरुण मुलं आलेली दिसतात. ही कोण तरुण मुलं आहेत? एक महाराष्ट्राच्या मर्यादेत बघा, ज्यांच्याकडे अतिशय कमी जमीन आहे, जे शेतमजुराची मुलं आहेत, ज्यांचं आर्थिक उत्पन्न हे इतकं कमी आहे की त्यांना अशा पद्धतीचा नवा पर्याय शोधल्याशिवाय काही पर्याय नाही आहे, अशी सगळी तरुण मुलं की ही शिक्षण सुरू असतानाच विचार करायला लागतात की मला काय करायचं आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा तोटा तर हाच आहे की जी उपलब्ध असलेली तरुणाई आहे त्या तरुणाईसाठी हे असं एज लिमिट टाकताना मुळातच आपल्याकडे इतके मोठे तरुण उपलब्ध आहेत याचा सरकारला विसर पडलेला आहे.
140 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये नोकर भरती करत असताना आपण दरवर्षी 46,000 फक्त तरुणांना संधी देणार आहोत. ते प्रपोर्शन काय आहे? आणि बऱ्याच मिलिटरीच्या ज्या अधिकाऱ्यांशी पण मी बोललो, माझ्याही कुटुंबातल्या सदस्यांच्या मते जी एक कमिटमेंट लागते, की एक गोष्ट करण्यासाठीची जी कमिटमेंट तुमच्याकडे असावी लागते, देशाप्रतीची एक भावना असावी लागते, ती एवढ्या कमी काळामध्ये, कारण तुम्ही ज्याला हायस्किल्ड ज्याला ट्रेनिंग द्यायची आहे त्याची 6 महिने आणि ज्याला प्रिलिमिनरी तुम्ही एंट्री पॉईंटला घेतलेलं आहे त्याची 6 महिने, असे मिळून जवळपास 1 वर्ष तुमचं ट्रेनिंगमध्ये चाललं आहे. तर मुळामध्ये हे तरुण हे 3 वर्षाचे ट्रेनिंग घेऊन 3 वर्षच प्रत्यक्षात तुम्हाला सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळं अशा अतिशय कमी ट्रेनिंग असलेल्या मंडळीकडं मग ते एअरफोर्सचा भलेही ग्राउंडवरचा जॉब करतील किंवा ब्रह्मोस किंवा पिनाकासारखे जे मिसाईल्स आहेत त्याचं फक्त दर्शन ते घेतील, तर याचा तुम्हाला मिलिटरीमध्ये उपयोग काय? सेकंड, की जेव्हा तुम्ही 4 पैकी एकालाच निवडणार आहात तर त्याच्यानंतर त्याचं जे करिअरची सुरुवात आहे ती पुन्हा 0पासून होणार आहे, कारण त्याला 15+4 वर्ष असं तुमचं एक्सटेन्शन असतं. याच्याबद्दलची कुठलीही क्लॅरिटी ही तुम्ही दिलेली नाही आहे. एक जो सगळ्यात मोठा धोका सांगितला जातो आणि त्याचा जो मी सुरुवातीला उल्लेख केला, की आज मिलिटरीमधून रिटायर होऊन आलेल्या जवानांना सुद्धा इथे नोकऱ्या मिळणं हे अतिशय कष्टाचं काम झालेलं आहे. आणि मग ते संत्री म्हणून, सिक्युरिटी गार्ड म्हणून, कुठेतरी भाजी मंडईमध्ये, बाजार समित्यामध्ये तिथल्या सिक्युरिटीचं व्यवस्थापन करताना दिसत आहेत. अशा वेळेला हे जे तरुण बाहेर आलेले आहेत त्यातनं मिलिटरीचं होमगार्डायझेशन होण्याची भीती बऱ्याच जणांना वाटते. म्हणजे होमगार्डसारखे पोलीस दलामध्ये आज आपण बघतो की मुख्य फोर्स म्हणून सुद्धा काही वेळेला होमगार्ड आपल्याला वापरावे लागतात, कारण पोलीस दलामध्ये योग्य ती भरती झालेली नाही आहे. आणि त्यामुळं मिलिटरीचं होमगार्डायझेशन होण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जाते. बऱ्याच जणांच्या मते तर हे एक टुरिस्ट राहतील, एक प्रवासी म्हणून येतील, प्रवास करतील. कारण मी आत्ता हिमालयामध्ये गेलो, मी कारगिल बघितलं, मी चांगला पास बघितला, मी भारताचं POKच्या शेवटचं गाव बघितलं. आणि हे सगळं बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, इट्स अ क्वाईट डिफिकल्ट जॉब टू बी और स्टे इन लडाख, सियाचीन या भागामध्ये. तर अशा ठिकाणी तुम्ही एक टुरिस्ट म्हणून गेल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष युद्धभूमीवरती तुम्हाला किती त्यातनं फायदा होईल, मुळात तुमची बॉन्डिंग किती होईल, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, याचं उत्तर हे आजच्या तारखेमध्ये तोटा या भागामध्ये आपल्याला बघावं लागेल. म्हणजे याचे जसे फायदे आहेत तेवढेच तोलामोलाचे इथे तोटे. आणि म्हणून मी म्हटलं की याचं नीट विश्लेषण केल्यानंतर मोदी सरकारला एक प्रश्न जरूर विचारायला हवा, की तुम्ही कृषी कायदे असू द्या किंवा डिमॉनिटायझेशन असू द्या, ह्या गोष्टी जेव्हा लोकांच्या म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये आणता तेव्हा त्याच्याबद्दल पुरेशी चर्चा होईल. ॲटलिस्ट म्हणजे याच्यामध्येच काही जे मिलिटरी वेटरनन म्हणत आहेत की एक पायलट प्रोजेक्ट व्हायला हवा होता, त्या पायलट प्रोजेक्टचे रिझल्ट्स पाहायला हवे होते, ही मुलं ट्रेनिंगला कसा प्रतिसाद देतात ते बघायला हवं होतं, आणि मग नंतर तुम्ही इम्प्लिमेंटेशनच्या पातळीवरती जायला हवं होतं. आज ज्याला आपण नी-जर्क रिॲक्शन म्हणतो, की तुम्ही एक महत्त्वाची आमची घोषणा, एक योजना आहे म्हणून घोषित करता आणि विदिन 3 days तुम्हाला त्याच्यामध्ये अनेक सारे बदल करावे लागतात. याच्यातनं असं दिसतं आहे की मोदी सरकारचं एक आता मोडस ऑपरांडी हा शब्द जरा योग्य राहणार नाही, पण एक कार्यपद्धती झालेली आहे की एक घोषणा करा, त्याच्यावरती वाट बघत बसा, त्याच्यात सुधारणा करा, आणि ते सुधारणा करत असताना मूळ जी गोष्ट होती त्या मूळ गोष्टीच्या स्ट्रक्चरला कुठे धक्का लागतो का याची तुम्ही काळजी घेत नाही. म्हणजे डिमॉनिटायझेशन आल्यानंतर तुम्ही असं म्हणालात की हे सगळं डिजिटल व्यवहाराकडे आम्हाला घेऊन जायचं आहे. हे तुम्हाला योजना तुम्ही अनाऊन्स केली, ती 8 वाजताची वेळ तुम्ही अनाऊन्स केल्यानंतरच्या काहीच दिवसामध्ये तुम्ही डिजिटलचा आग्रह धरला. अर्थात कोविडमुळं ते डिजिटलायझेशनकडे आपण खूप मोठ्या प्रमाणात वळलोत, हे खरंच आहे. कृषी कायदे माझ्या मते हे चांगले कायदे होते, महाराष्ट्रात त्याची केव्हाच अंमलबजावणी सुरू झालेली आहे. पण देश पातळीवरती जो कन्सेस बनायला हवा तो कन्सेस न बनवता कृषी कायदे आणल्या गेल्यामुळं त्याच्यातनं जे काही झालं ते शेवटी मोदी सरकारला ते कायदे परत घ्यावे लागले. अर्थात उत्तर प्रदेशची निवडणूक होती आणि ती जी फ्लेक्झिबिलिटी आहे त्याच्याबद्दल पण अनेक जणांना कौतुक वाटतं की ते कायदे परत घेऊन त्यांनी उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकून दाखवली. पण इतका मोठा निर्णय ज्यावेळेला तुम्ही घेता त्यावेळेला त्याचं एक प्रॉपर कन्सल्टेशन करायला हवं, ॲटलिस्ट त्याच्याबद्दलचे काही पायलट प्रोजेक्ट्स आपण करायला हवेत, असं मात्र मोदी सरकारनं वाटतंय, असं दिसत नाही. आणि म्हणून वारंवार, अर्थात त्याच्यामागे राजकारण आहे असं कुणी म्हणणार नाही, कारण ज्या पद्धतीनं आज श्री राहुल गांधी यांनी ट्विट केले
श्री कन्हैया कुमार यांची पत्रकार परिषद अरेंज केली गेली. याच्यातनं मोदी सरकारच्या प्रत्येक गोष्टीला काउंटर करण्याची एक स्ट्रॅटेजी विरोधी पक्षांनी बनवलेली आहे आणि माझ्या मते त्यात काही वावगं नाही आहे. विरोधी पक्षांना एक स्वतःचं असं एक नॅरेटिव्ह देशासमोर आणावंच लागणार आहे की जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असेल. तिथे केंद्रामध्ये काँग्रेस करत असेल तर इथे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी करते आहे. या सगळ्याचं अँटिसिपेशन केल्यानंतर सुद्धा एवढी मोठी योजना आणत असताना एक प्रॉपर कन्सल्टेशन करणं हा भाग मोदी सरकारच्या मूळ स्वभावामध्ये नाही आहे आणि म्हणून तुम्हाला दर 2-3 दिवसाला अशा पद्धतीचे करेक्शन करावे लागले. सो थांबूया आपण इथे. मी ही योजना का आणली, त्याच्यामागची धोरणं काय आहेत, त्याचे फायदे काय होऊ शकतात, तोटे काय होऊ शकतात आणि मुळात मोदी सरकार हे आपल्या पूर्वीच्या चुकातनं शिकतंय की नाही याबद्दलचं विश्लेषण केलं मधल्या ओळीतनं. तुम्हाला आमचा हा जो प्रयोग आहे तो कसा वाटतो ते जरूर कळवा. तुमचे जे व्हॅलिड कमेंट आहेत त्याची आम्ही नेहमीच दखल घेऊ. सोबत तुम्ही काही सजेशन करा, काही चांगले विषय सुचवा, काही गेस्टची नावं सांगा. पण एक आहे की या कार्यक्रमातनं तुम्हाला महाराष्ट्राची जी नितांत गरज आहे ती म्हणजे ऑब्जेक्टिव्हलीच गोष्टीकडं बघणं. हे एका विशिष्ट विचारधारेतनं याला नावं ठेवणं किंवा तशा पद्धतीने त्याकडं बघणं आणि किंवा ही विचारधारा आहे म्हणून त्याकडं तसं बघणं हे असं होणार नाही. आपण या कार्यक्रमामध्ये जो पत्रकारितेचा मूळ गाभा असायला हवा की प्रत्येक गोष्टीकडे ऑब्जेक्टिव्हली बघा तसंच करणार आहोत. थांबूया आपण इथे. माझं आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे, ते सगळे फॉलो करायला लागा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.